हॅलो फ्रेंड्स, गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणेश चतुर्थीच्या या मंगलमय गणपती बाप्पांचं स्वागत करूया त्यांच्या आवडीच्या पदार्थाने म्हणजेच उकडीच्या मोदकांनी. आज आपण पाहणार आहोत बाप्पांच्या आवडत्या उकडीच्या मोदकांची सोपी रेसिपी, पण हो, साच्याच्या मदतीने. ज्यांना मोदकांना कळ्या पाडता येत नाहीत त्यांच्यासाठी ही पद्धत एकदम परफेक्ट आहे. उकडीचे मोदक बनवण्यासाठी साच्याचा वापर करणं ही एक सोपी आणि जलद पद्धत आहे, खास करून ज्यांना हाताने कळ्या पाडता येत नाहीत त्यांच्यासाठी. यामुळे मोदकांना एकसारखा आकार मिळतो आणि हे दिसायलाही खूप सुंदर दिसतात. जे फ्रेंड्स चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे घेतले मीठ, 1 वाटी पाणी, 1 टेबलस्पून विलायची पावडर, 1 वाटी गूळ, 1 वाटी तांदळाचे पीठ, 1 टेबलस्पून खसखस, 1 वाटी किसलेले खोबरे, 2 टेबलस्पून तूप. आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये तूप घालूया. तूप चांगलं गरम करून घ्यायचंय. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये खसखस ऍड केली. आता खसखस चांगली सोनेरी रंग येईपर्यंत मस्त भाजून घेऊयात. इथं आपली खसखस चांगली सोनेरी रंगावर भाजून झालेली आहे. गूळ ऍड करूया. खोबरे आणि गुळाचे प्रमाण समप्रमाणात घ्यायचंय. जास्त गूळ झाल्यास सारण कडक होतं आणि मोदक फाटण्याची शक्यता असते. मी ते टिप सांगते, सारण खूप ओलसर नसावं, नाहीतर मोदक वाफवताना ते बाहेर येऊ शकतं. सारण जर कोरडा असेल तर मोदकातून बाहेर येत नाही. गूळ चांगला विरघळलेला आहे. आता खोबऱ्याचा किस घालूयात. पारंपरिक उकडीच्या मोदकासाठी नेहमी ओलं किसलेलंच खोबरं वापरायचे. सुक्या खोबऱ्यामुळे सारण कोरडं होऊ शकतं आणि चवही वेगळी लागते. किसलेलं ओलं खोबरं सारणाला एक मऊसूत आणि ओलसर पोत देतं. हे सारण मोदकाच्या उकडीमध्ये छान बसते. शेवटी यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मी ते ड्रायफ्रुट्स वापरलेले नाहीत, पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते वापरू शकता. सारण खूप कोरडं होऊ नये, ते थोडं ओलसरच असेल तर मोदक खाताना गळ्याला लागत नाही. गॅस बंद करून सारण आपण थंड व्हायला ठेवून देऊयात. गरम सारण भरल्यास उकडीच्या आतील बाजूला उष्णता वाढते, ज्यामुळे उकड फाटून सारण बाहेर येण्याची शक्यता असते. थंड सारण भरल्यास उकड व्यवस्थित राहते आणि मोदकाचे आकार बिघडत नाही. आता एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घालतोय. उकड काढताना पाण्याचे प्रमाण योग्य असणे खूप महत्वाचे आहे. जितके पीठ तितकेच पाणी घ्यायचे. पाण्याचे प्रमाण जर कमी जास्त झाले तर उकड बिघडू शकते. आता पाण्यामध्ये तूप घालूयात. शक्यतो उकड काढताना जाडबुडाचं आणि खोलगटच पातेलं वापरायचे. यामुळे पाणी लवकर आटत नाही आणि पीठ पातेल्याला चिकटणार नाही. पाणी, तूप आणि मीठ घातल्यावर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. पाण्याला बुडबुडे यायला लागल्यावरच पीठ घालायचे. जर पाणी पुरेसं गरम नसेल तर पीठ नीट शिजत नाही. पाण्याला उकळी आल्यावर गॅस मंद आचेवरच ठेवायचा. आता आपण तांदळाचे पीठ घालणार आहोत. मोदकांसाठी खास जाडसर जुन्या तांदळाचे पीठ वापरायचे आणि बारीक पीठ जर वापरलं तर मोदक चिकट होऊ शकतात. चला, चमच्याने लगेच भराभरा ढवळून घेऊया. यामुळे पिठात गुठळ्या राहणार नाहीत. पीठ घातल्यावर लगेच ढवळून घ्यायचे आणि लगेच ढवळल्यानंतर झाकण ठेवून गॅस बंद करायचा. पिठाला चांगलं 5 ते 7 मिनिटं वाफेवर शिजवून द्यायचे. यामुळे पीठ आतून चांगले शिजले जाते. मोदक मऊसूत होण्यासाठी उकड परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. यासाठी एक सोपं गणित लक्षात ठेवायचे, जितकं पीठ तितकंच पाणी. आता ही गरम उकड एका ताटामध्ये काढून घेऊया. पीठ थंड न करता मळायला लगेच सुरुवात करायची. जर गरम मध्ये मळलं तर खूप छान मळलं जातं. उकड खूप गरम असल्यामुळे एका भांड्याच्या मदतीने त्यातल्या गुठळ्या मोडून घेते. तुम्ही ते मॅशरचा वापरही करू शकता. पीठ गरम असतानाच मळायला सुरुवात करायचे. पीठ जेवढं चांगलं मळाल ना तेवढं मोदक मऊसूत होतील आणि त्यांना तडे जाणार नाहीत. मी इथे थोडंसं तेल टाकते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. मी इथं हाताची मूठ करून पीठ चांगले दाबून मळत आहे. यामुळे पीठ मऊ आणि गुळगुळीत होईल. तुम्हाला असे करणे शक्य नसेल तर दोन्ही हाताने दाबून मळू शकता. मी ते टिप सांगते, उकडीचे पीठ कोरडे पडू नये म्हणून एका ओल्या कपड्याने किंवा झाकणाने झाकून ठेवायचे. आणि तुम्ही बघू शकता की पीठ आपलं मऊ आणि गुळगुळीत मळून तयार झालेलं आहे. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. मोदक बनवायला सुरुवात करण्या अगोदर साच्याच्या आतल्या बाजूला तेलाचा पातळ हात लावून घ्यायचा आहे. यामुळे उकड साच्याला चिकटणार नाही आणि मोदक सहज बाहेर निघतील. साचा पूर्णपणे बंद करून घेतला का याची खात्री करून घ्यायची. आता एका बाजूच्या छिद्रातून उकडीचे थोडेसे पीठ घालायचे. बोटाने हलकसं दाबून घ्यायचे. साच्याच्या आतमधील बाजूला व्यवस्थित पसरून घ्यायचं. आतून दाबून एक पोकळ जागा तयार करायची. जिथे आपण सारण भरणार आहोत पिठाचा थर सर्व बाजूने एकसारखाच आणि पातळ ठेवायचा आहे. तयार केलेल्या पोकळ जागेत सारण भरून घेऊयात. सारण खूप जास्त किंवा खूप कमी भरायचं नाहीये. सारण भरल्यानंतर साच्याच्या खालच्या बाजूने थोडेसे पीठ घेऊन सारणाला पूर्णपणे बंद करायचे. हे पीठ व्यवस्थित दाबून घ्यायचंय जेणेकरून मोदक बंद होईल. आता साचा हळूहळू उघडायचाय. हे बघा, सुंदर कळीदार मोदक तयार झालेला आहे. साच्यातून अलगद बाहेर काढूयात. मी ते एक टिप सांगते,
साच्यासाठी वापरली जाणारी उकड खूप मऊ आणि गुळगुळीत असणे आवश्यक आहे. जर उकड थोडी कडक वाटत असेल तर त्यावर गरम पाण्याचा हात लावून ती पुन्हा मळून घ्यायची. चांगली मऊ झाली पाहिजे. आणि तुम्ही बघू शकताय की किती सुंदर आकार आलेला आहे. आता केशर ठेवून घेऊयात. मोदक उकडण्यासाठी मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय. आता चाळणीवर तेल घालून ब्रशने ग्रीस करून घेऊयात. साच्याच्या मदतीने मोदक तयार करून झालेले आहेत. एक एक करून ग्रीस केलेल्या चाळणी ठेवून घेऊयात. पाणी गरम केलेल्या पातेल्यावर चाळणी ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवरती उकडून घेणार आहोत. हे बघा, मोदक किती छान उकडलेले आहेत आणि मऊसूत पण झालेले आहेत. मोदक हे जास्त वेळ उकडायला ठेवायचे नाहीत, नाहीतर ते कडक होऊ शकतात. आता आपले गरमागरम मऊसूत आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक तयार आहेत. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि हा गोड क्षण आपल्या कुटुंबासोबत साजरा करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीच्या आगमनाने घरात आनंदाचं वातावरण होईल आणि या आनंदाला पूर्ण करण्यासाठी हे मोदक नक्की करून बघा. आजची ही मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन दाबल्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना, तेव्हा तुम्हाला त्याची माहिती लगेच मिळेल आणि तुम्ही कोणत्याही व्हिडिओ मिस करणार नाही, लगेच बघू शकाल. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. यामुळे बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.